पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याच्या वडिलांना अटक। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटकेच्या भीतीने होता पसार। महाराष्ट्रामध्ये 5ही टप्प्यात मतदानाचा टक्का घसरलेलाच। राज्य सरासरी 60% मतदानाची नोंद तर 48 जागांच्या निकालाची जनतेत प्रचंड उत्सुकता। देशातल्या 428 लोकसभा मतदारसंघात मतदान संपलं। 115 लोकसभा मतदारसंघात मतदान शिल्लक। आता यूपी, बिहार, हिमाचलमध्ये निवडणुकीची रणधुमाळी। मतदानादरम्यान 8 जणांना उन्हाचा त्रास। दक्षिण मुंबईमध्ये हार्ट अटॅकने एका शिवसैनिकाचा मृत्यू। देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला प्रधानमंत्रीऐवजी पंतप्रधान म्हणणं योग्य। भाषा सल्लागार समितीची राज्य सरकारला शिफारस। 12वीचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। फायर फायटिंग यंत्रणा नसलेल्या इमारतींवर कारवाई करा। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। रत्नागिरीमधल्या शशिकांत वारिसे हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेडकरच्या जामिनास हायकोर्टाचा नकार। पत्रकाराला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचं कोर्टाचं निरीक्षण। बारावीचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं भाजपचं कारस्थान। आप नेते खासदार संजय सिंग यांचा भाजपवर गंभीर आरोप। तर आप आमदारांची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ। फळ पिकांचा, उन्हाळी पिकांचा अवकाळीमुळे मोठं नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तीय हानी न होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचा मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा। दक्षता घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश। अहमदाबादमधून 4 दहशतवाद्यांना अटक। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या ATS कडून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।